लखिते आत्मस्वरूप तत्काल। चला कुठपर्यंत? पेज नंबर 53, प्रकाश नंबर 3, हेडिंग नंबर 7, वाक्यार्थ ज्ञान का क्रम। वाक्यार्थ ज्ञान म्हणजेच शाब्दी प्रमा किंवा शाब्दबोध। तर शाब्दबोध उत्पन्न होण्यासाठी जी जी सामग्री अपेक्षित आहे ती सर्व आतापर्यंत सांगितली। आता त्या शब्दप्रमाणापासून म्हणजेच पद ज्ञानापासून वाक्यार्थबोध अर्थात शाब्दी प्रमा कशी उत्पन्न होते, काय क्रम आहे, तो क्रम आता सांगतात ग्रंथकार। शाब्दबोध का यह क्रम है। जा पुरुष को पद की वृत्ति ज्ञात होवे ता पुरुष को वाक्य के सकल पदन का साक्षात्कार होवे। जिस पद की जिस अर्थ में वृत्ति पूर्व जानी होवे तिस पद से तिस अर्थ की स्मृती होवे है। क्रम सांगतात। सर्वात पहिलं काय, ज्या पुरुष को पद की वृत्ती ज्ञात होवे, मतलब ज्याला हे माहित आहे की कोणत्या पदाची शक्ती किंवा लक्षणा कुठं आहे। वृत्ती शब्द वापरलाय, मग वृत्तीमध्ये शक्ती वृत्ती पण किंवा लक्षणावृत्ती पण। ऐकणाऱ्याला हे माहित असलं पाहिजे अगोदर की कोणत्या पदाची शक्ती किंवा लक्षणा कुठं आहे। तर ज्या पुरुष को, ज्या पुरुषाला पदाची वृत्ती, वृत्ती म्हणजे शक्ती वृत्ती किंवा लक्षणावृत्ती, पद की वृत्ती ज्ञात होवे, ज्ञात होय म्हणजे अगोदर ज्याने जाणलेली आहे। तर ज्या पुरुष को पद की वृत्ती ज्ञात होवे ता पुरुष को, त्या पुरुषाला वाक्य के सकल पदन का साक्षात्कार होवे। सबसे पहिले, सर्वात पहिलं काय होतो, वाक्याच्या सर्व पदाचा साक्षात्कार। कोणता साक्षात्कार? श्रवण साक्षात्कार। वाटल्यास स्पष्ट बोध होण्यासाठी तिथं श्रवण शब्द लिहू शकता, श्रावण साक्षात्कार, ठीक है ना। पुरुष को वाक्य के सकल पदन का श्रावण साक्षात्कार होवे। श्रावण साक्षात्कार म्हणजे श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे प्रत्यक्ष होवे। एक नंबर पहिली पायरी झाली। त्याच्या अगोदर काय, त्यांनी पदाची वृत्ती जाणलेली आहे। ज्या मनुष्याला पदाची वृत्ती माहिती आहे त्याने शब्द ऐकल्यानंतर, शब्दाचं ऐकणं पहिले झालं, पद का श्रावण साक्षात्कार होवे झालं एवढं। जिस पद की जिस अर्थ में वृत्ती पूर्व जानी होवे, ज्या पदाची ज्या अर्थाच्या ठिकाणी वृत्ती पूर्वी म्हणजे अगोदर, श्रावण साक्षात्कार होण्याच्या अगोदर पूर्वी कधीतरी जाणलेली आहे। काय जाणलं आहे? वृत्ती। वृत्ती म्हणजे कोणत्या पदाची वृत्ती कुठं आहे, म्हणजेच कोणत्या पदाचा अर्थ काय आहे हे ज्याने अगोदर जाणलेलं आहे। जिस पद की जिस अर्थ में वृत्ती पूर्व जानी होवे तिस पद से, त्या पदापासून, तिस अर्थ की, त्या अर्थाची स्मृती होवे। हे दुसरा टप्पा झाला। सर्वात पहिलं पदांचा श्रवण साक्षात्कार, नंतर त्या पदाच्या श्रवणापासून त्या पदाच्या अर्थाची स्मृती, हे दोन झालं, ठीक। तिसते अनंतर, त्याच्यानंतर तिसते अनंतर परस्पर संबंध वाले सकल पदार्थन का ज्ञान, हे झाला शाब्दबोध। शाब्दबोध, त्या शाब्दबोधाचं स्वरूप सांगत असताना दोन पद्धतीने बोलल्या जातं। काय? तिसते अनंतर, याच्यानंतर पहा, परस्पर संबंध वाले सकल पदार्थन का ज्ञान, हे एक मुख्य। परस्पर संबंध वाल्या साऱ्या पदार्थाचं ज्ञान, अथवा सकल पदार्थन का परस्पर संबंध ज्ञान वाक्यार्थ ज्ञान होवे है। वाक्यार्थ ज्ञान म्हणजे शाब्दी प्रमा, शाब्दबोध। शाब्दबोधाचं स्वरूप काय? दोन पद्धतीने दिले आहे, अथवा करून। अगोदर, अथवाच्या अगोदर एक, अथवाच्या नंतर। अथवाच्या अगोदर काय? परस्पर संबंध वाल्या सर्व पदार्थाचं ज्ञान। काय काय? परस्पर संबंध वाल्या सर्व पदार्थाचं ज्ञान, किंवा सकल पदार्थन का परस्पर संबंध ज्ञान, साऱ्या पदार्थाच्या परस्परातील संबंधाचं
ज्ञान. असं लागलं कसं बघा, एखादं वाक्य आपण ऐकलं, कोणीतरी उच्चारलं आणि ते वाक्य आपण ऐकलं. ते वाक्य ऐकल्यानंतर त्या पदाचं काय झालं, आपल्याला ज्ञान झालं. त्याला श्रवण साक्षात्कार म्हणा, म्हणजेच पदाचं काय झालं, ज्ञान. पदाचं ज्ञान झाल्यानंतर त्या वाक्यात जे पद आहे त्या पदाच्या प्रत्येक पदाच्या अर्थाची काय होते, स्मृती. हे दुसरं. आणि स्मृती झाल्यानंतर ज्या ज्या अर्थाची स्मृती झाली आहे, जेवढे अर्थ उपस्थित झालेले आहे त्यांच्या परस्परातील संबंधाचं ज्ञान, हाच झाला वाक्यार्थबोध. त्यांच्या परस्परातील संबंधाचं ज्ञान किंवा संबंधासहित त्या सर्व पदार्थांचं ज्ञान, याला काय म्हणायचं, वाक्यार्थ. उदाहरणाने स्पष्ट होईल बघा. तिसऱ्यानंतर परस्पर संबंध वाले सकल पदार्थन का ज्ञान अथवा सकल पदार्थन का परस्पर संबंध ज्ञान वाक्यार्थ ज्ञान होवे है. उदाहरण जैसे गाम आनय त्वम, हे वाक्य आहे. त्वम गाम आनय, कसंही बोला, काही हरकत नाही. हे कुणीतरी वाक्य बोललं, काय अर्थ त्याचा, गाईला घेऊन ये, एवढंच आहे ना. तर सर्वात पहिलं ऐकणाऱ्याला काय झाला, श्रवण साक्षात्कार. बघा, जैसे गाम आनय त्वम या वाक्य में गो अधिक पद है, अनेक पद आहे याच्यामध्ये. गौ पद आहे, आनय पद आहे, त्वम पद आहे. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून 3 पद आहेत, परंतु तसं पाहिलं तर मग अनेक 6 पद आहेत, आहे की नाही. गौपद, पुढे विभक्ती, आनय पुन्हा पुढे प्रत्यय, त्वम पुन्हा विभक्ती, हे सर्व. जैसे गाम आनय त्वम या वाक्य में गो अधिक पद है, तिनकी अपने अर्थ में वृत्ति का प्रथम ऐसा ज्ञान पुरुष को चाहिए. शाब्दार्थबोध होण्याच्या अगोदर, शाब्दी प्रमा उत्पन्न होण्याच्या अगोदर काय पाहिजे त्या माणसाला, त्या त्या पदाच्या अर्थाचं ज्ञान असलं पाहिजे. बघा, तिनकी अपने अर्थ में, तिनकी त्या पदांच्या अपने अर्थ में, म्हणजे ते जे पद आहे वाक्यातील पद, तिनकी पदनकी अपने अर्थ में वृत्ती का, आपल्या आपल्या अर्थाच्या ठिकाणी जी वृत्ती आहे त्या वृत्तीचं प्रथम ऐसा ज्ञान पुरुष को चाहिए, असं ज्ञान पुरुषाला पाहिजे. कसं सांगतात, गो पद की गोत्व विशिष्ट पुरुष विशेष में शक्ती है, पशु विशेष में शक्ती है. बघा, एक एक पद घेत आहेत. वाक्य काय आहे, गाम आनय त्वम. पहिलं पद कोणतं आहे, गाम. मग ऐकणाऱ्याला हे अगोदर माहित पाहिजे की गाम म्हणजे गौ, या पदाची शक्ती नेमकी कुठं आहे की नाही. बघा, तर गो पद की, गो पदाची शक्ती कुठं आहे हो, गोत्व विशिष्ट पशु विशेष में, म्हणजे जातीसहित व्यक्तीच्या ठिकाणी शक्ती आहे, हे ज्ञान अगोदर असलं पाहिजे. गाय कशाला म्हणतात हेच माहित नसेल म्हणजे गौपदाचा शक्यार्थ काय आहे, अर्थात गौपदाची वृत्ती कुठं आहे, म्हणजे गौपदाचा अर्थ काय आहे हेच ज्याला माहित नसेल त्याने जरी गौ किंवा गाम हे पद ऐकलं तरी त्याला काय होत नाही, पदार्थाची स्मृती होत नाही, आणि म्हणून शाब्दबोध देखील उत्पन्न होणार नाही. अगोदर त्याला ज्ञान असलं पाहिजे. कशाचं, वृत्तीचं. कशाची वृत्ती, पदाची वृत्ती. बघा, प्रथम ऐसा ज्ञान पुरुष को चाहिए, काय, गोपद की, गोपदाची गोत्व विशिष्ट पशु विशेष में शक्ती आहे. गोपदाची शक्ती कुठं, गोत्व विशिष्ट पशुच्या ठिकाणी. आणि गाम, गौपदाच्या पुढे द्वितीय विभक्ती आली ना, मग बघा, द्वितीय विभक्ती की कर्मता में शक्ती है. गाम इथं जी द्वितीय विभक्ती आहे त्या द्वितीय विभक्तीची शक्ती कुठं आहे, कर्मता. कर्म, कर्मासाठी द्वितीय वापरली जाते ना, म्हणून कर्मतेमध्ये शक्ती आहे. कशाची, द्वितीय विभक्तीची. कर्म सांगण्यात तिचं तात्पर्य आहे, कर्मबोध करून देते ती. कोण, द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्ती कर्मता में, द्वितीय विभक्ती की कर्मता में शक्ती आहे. झालं. तर गाम हे झालं. पुढे आनय हे पद आहे. तर आनयन में आपूर्वक निपद की शक्ती है. बघा आता, आनय है की नाही, तर आनयन में, आनयन म्हणजे आणणे रूपी क्रिया, त्या क्रियेमध्ये शक्ती आहे. क्रियेच्या ठिकाणी शक्ती आहे. कुणाची, आपूर्वक निपदाची. आनय हे जे धातूचं रूप आहे त्यात आ उपसर्ग आहे, नि धातू आहे. मग आपूर्वक जे नि धातू म्हणजे निपद, त्याची शक्ती कुठं, आनयनामध्ये. बघा, आनयन में आपूर्वक, आपूर्व तिथं क क शब्द राहिला आहे. आपूर्वक निपद की शक्ती है. लागलं. पुढे यकारोत्तर आकार की कृति और प्रेरणा में शक्ती है. आनय, य यकारोत्तर जो आकार प्रत्यय
त्याची शक्ती सांगतात. यकारोत्तर आकार की कृती और प्रेरणा में शक्ती आहे. कशा शक्ती आहे? कृती आणि प्रेरणा. प्रेरणा दिल्या जाऊ राहिली, प्रेरणा में शक्ती आहे. पुढे त्वम, आता संबोधन योग्य चेतन में त्वम पद की शक्ती है. त्वम पद, त्वम पदाची शक्ती कुठं? संबोधन करण्याला योग्य जे चेतन, त्याच्या ठिकाणी शक्ती आहे. कुणाची? त्वम पदाची. संबोधन योग्य चेतन में त्वम पद की शक्ती है. त्वम काय कुणाला म्हणतो का आपण? घटापटाला मग त्वम म्हणतो का? नाही, कोणीतरी चेतन पुरुषालाच म्हणतो ना. तू म्हणजे कोणीतरी चेतन आहे की नाही. म्हणून म्हटले की त्वम पदाची शक्ती कुठं? संबोधन करण्याला योग्य, सांगण्याला, ज्याला आपण बोलतोय ज्याच्याशी, असं जो योग्य आहे. कोण? चेतन, कोणी व्यक्ती, पुरुष स्त्री कोणीतरी असेल, त्याच्यात शक्ती आहे. कुणाची? त्वम पदाची. संबोधन योग्य चेतन में त्वम पद की शक्ती है. लागलं. इस रीती से शक्ती वाले को, म्हणजे अशा रीतीने शक्तीचं ज्याला ज्ञान आहे त्या पुरुषालाच काय होईल? इस रीति से शक्ति ज्ञान वाले को गाम आनयत्वम या वाक्य का श्रोत्र से संबंध होते ही. गाम आनयत्वम हे वाक्य आहे आणि या वाक्याचं काय झालं? श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे काय झालं? या वाक्याचा संबंध झाला. संबंध झाल्याबरोबर काय होईल बघा. इस रीति से शक्ति ज्ञान वाले को गाम आनयत्वम या वाक्य का श्रोत्र से संबंध होते ही गो अधिक सकल पदन का साक्षात्कार होय के. सर्वात पहिलं पदाचा साक्षात्कार, नंतर बघा सकल पदन का साक्षात्कार होय के. साक्षात्कार होऊन तीन पद के शक्य अर्थ की स्मृती होवे. दुसरा टप्पा. सर्वात पहिलं पदाचा साक्षात्कार, आणि पदाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्या पदाचा जो अर्थ त्याची स्मृती. तीन पदन के शक्य अर्थ की स्मृती होवे है. लागले एवढं. पुढे जैसे उदाहरण देऊन सांगतात स्मृती कसे होते म्हणून. जैसे हस्तिपालक के ज्ञान ते ताके संबंधी हस्ती की स्मृती होवे है. समजा उदाहरण काय झालं की एखादा मनुष्य आहे महावत, त्याला काय म्हणायचं? महावत. कुणाला म्हणतात महावत? जो हत्ती पालन करतो, हत्ती सांभाळतो, आणखीन चालवतो, त्याला म्हणायचं महावत. मग बऱ्याच वेळेस काय झालं, गावामध्ये महावत आणि त्याचा हत्ती आलेला असतो, आपण बघितलेलं असतं. आणि एक दिवस काय झालं, फक्त आपल्याला दिसला कोण? तो मनुष्य महावत. मग त्याला पाहिल्याबरोबर स्मृती होती. कशाची? हत्तीची. लगेच आपण म्हणतो, हो का हो, आज लय एक दिवस राहिले, तुमचा कुठे गेला हत्ती? अर्थात त्याला बघितल्यानंतर स्मृती झाली. कशाची? हत्तीची. बघा. जैसे हस्तिपालक के ज्ञान ते, हस्तिपालकाचं ज्ञान झालं. ज्ञानाने काय होतं? ताके संबंधी, त्या पुरुषाच्या संबंधी कोण? हस्ती. हस्ती की स्मृती होवे आहे. तैसे, जसे उदाहरण संबंधी ज्ञानाने स्मृती झाली की नाही, तैसे पदन के ज्ञान ते तिनके संबंधी शक्य अर्थन की स्मृती होवे है. त्याप्रमाणे पदाच्या ज्ञानाने काय होतं? त्या पदाचे संबंधी कोण? शक्य अर्थ. त्या शक्य अर्थाची काय होते? स्मृती. त्याची सांगितलं होतं ना काय काय संस्काराचे उद्बोधक कोण कोण आहे? संबंधी ज्ञान, सदृश ज्ञान आणि चिंतन. तर इथं हस्तिपालक हत्ती संबंधी ज्ञान आहे. तसं पद ऐकल्यानंतर पदाच्या अर्थाची स्मृती होती, इथं सुद्धा संबंध ज्ञान आहे. तसे पदन के ज्ञान ते तिनके संबंधी शक्य अर्थन की स्मृती होवे है. लागलं ना. यह हस्तिपालक है ऐसा हस्ती और महावत के संबंध का जाकू ज्ञान होवे नाही. पण आता बघा, महावताला पाहिल्यानंतर हत्तीची स्मृती कोणाला होणार बरं? ज्याला हे अगोदर माहिती आहे की हा काय आहे? महावत आहे, म्हणजे हत्ती सांभाळणारा मनुष्य, ज्याला माहिती आहे. आणि ज्याला हे माहित नाही आहे त्याने जरी त्या मनुष्याला पाहिलं, त्याला हत्तीची स्मृती होईल का? नाही होणार. संबंधाचं ज्ञान असणं आवश्यक आहे स्मृती होण्यासाठी. बघा, यह हस्तिपालक है ऐसा हस्ती और महावत के संबंध का जाकू ज्ञान होवे नहीं, किंतु मनुष्य है ऐसा ज्ञान होवे. ताकू त्याला हस्तिपालक देखे भी, अशा माणसाने हस्तिपालक पाहिला तरी देखील हस्ती की स्मृती होवे नाही. त्याला हत्तीची काय होत नाही? स्मृती होत नाही. कसं काय होणार स्मृती? माहितीच नाही त्याला हा हत्ती पाहणारा मनुष्य आहे म्हणून. काय झालं डॉक्टर महाराज? चला. ताकू हस्तिपालक देखे भी हस्ती की स्मृती होवे नहीं.
आहे की नाही. राठोड महाराजाला बघितल्यानंतर कुणालाही स्मरण होणार कशाचं? सीताफळाचं. पण ज्यांना माहितीच नाहीये की सीताफळ खातात म्हणून, त्यांनी जरी त्यांना पाहिलं पण स्मृती होणार नाही. कशाची? सीताफळाची. गुळवेलाची. चला, हस्ती पालक. हा, ऐसा ज्ञान होवे ताको हस्ती पालक देखे बीस, हस्ती की स्मृती होवे नाही. लागलं एवढं. तैसे हे उदाहरण झालं. त्याप्रमाणे इस पद का यह शक्य है अथवा लक्ष्य है, ऐसा शक्ति व लक्षणारूप संबंध का जाकू पूर्व ज्ञान होवे नाही. ज्याला हे माहित नाही आहे की अमुक पदाचा अमुक शक्यार्थ आहे किंवा अमुक पदाचा अमुक लक्षार्थ आहे, हे ज्ञान ज्याला नाही, त्याने जरी ते पद ऐकलं तरी त्या ऐकण्यापासून त्याला त्या अर्थाची काय होणार नाही? स्मृती होणार नाही. सरळ आहे. ऐसा शक्ती व लक्षणरूप संबंध का जाकू पूर्व ज्ञान होवे नाही. किंतु मग अज्ञातार्थ पद का श्रावण साक्षात्कार होवे. श्रावण पदाचा श्रावण साक्षात्कार झालाय, पण कशा पदाचा? की ज्या पदाच्या अर्थाचं याला ज्ञान नाही आहे. अमुक पदाची शक्ती अमुक ठिकाणी ही माहिती नाही आहे. अज्ञात अर्थ पद का श्रावण साक्षात्कार होवे ताकू, त्याला पदन के श्रवणते भी, म्हणजे पदाचं श्रवण घडल्यावर देखील अर्थन की स्मृती होवे नाही. याते म्हणून एकंदरीत सिद्धांत ठरतो काय? याते वृत्ती सहित पद का ज्ञान पदार्थ स्मृती का हेतु है. बघा, पदार्थ स्मृती का हेतु है. पदार्थाच्या स्मृतीला कारण आहे काय? पदाचं ज्ञान. पण नुसतं पदाचं ज्ञान पदार्थाच्या स्मृतीला कारण नाही, अपितु वृत्ती सहित पदाचं ज्ञान पदार्थाच्या स्मृतीला कारण आहे. वृत्ती सहित पद का ज्ञान पदार्थ स्मृती का हेतु है. लागलं एवढं. केवल पद का ज्ञान हेतु नाही. नुसतं पदाचं ज्ञान झालं आणि त्याचा अर्थ माहित नसेल तर स्मृती होऊ शकत नाही पदार्थाची. केवल पद का ज्ञान हेतु नाही. लागलं एवढं. पदन के ज्ञानते सकल पदार्थन की स्मृती होय के. बघा, पदाचं ज्ञान झालं, वृत्तीसहित पदाचं ज्ञान झालं तर काय होतंय? सर्व पदार्थाची स्मृती. पंक्ती पहा. पदन के ज्ञान ते सकल पदार्थन की स्मृती होय के. सर्व पदार्थाची स्मृती होऊन मग सकल पदार्थन के परस्पर संबंध का ज्ञान होवे है. सर्व पदार्थाच्या परस्परातील संबंधाचं काय होतं? ज्ञान. आणि पदार्थाच्या परस्परातील संबंधाचं ज्ञान हेच काय आहे? वाक्यार्थ ज्ञान, शाब्दी प्रमा. अथवा बघा, हा झालं ना हे. पदन के ज्ञान ते सकल पदार्थन की स्मृती होय के, सकल पदार्थन के परस्पर संबंध का ज्ञान होवे है. अथवा पदन के ज्ञान ते परस्पर संबंध रहित जिन पदार्थन का स्मरण हुआ है की नाही. पदाचं ज्ञान झाल्यानंतर सर्वात अगोदर काय? परस्पर संबंध रहित. काय झालं? पदार्थाचं ज्ञान, स्मरण. पदन के ज्ञान ते परस्पर संबंध रहित जिन पदार्थन का स्मरण हुआ है, तीन पदार्थन का, त्या पदार्थांचा परस्पर संबंध सहित ज्ञान. अगोदर संबंध रहित ज्ञान, नंतर संबंधा सहित ज्ञान. आणि जे संबंधा सहित ज्ञान आहे यालाच म्हणायचं वाक्यार्थ ज्ञान. तीन पदार्थन का परस्पर संबंध सहित ज्ञान होवे है. लागले एवढं. सो पदार्थन के संबंध का ज्ञान, पदार्थाच्या संबंधाचं ज्ञान. अथवा संबंध सहित पदार्थन का ज्ञान, किंवा संबंध सहित पदार्थाचं ज्ञान. वाक्यार्थ ज्ञान काही आहे, यालाच वाक्यार्थ ज्ञान असं म्हणतात. और शाब्दी प्रमा काही आहे किंवा शाब्दी प्रमा म्हणतात. आपलं उदाहरण चालू होतं कशाचं? गाम आनय त्वम. हे पद ऐकलं, वाक्य ऐकलं, आणि हे वाक्य ऐकल्यानंतर ज्याला त्या त्या पदाच्या अर्थ अगोदर माहिती आहे, मग वृत्तीसहित पदाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्याला काय होतो? शाब्दबोध उत्पन्न होतो. कसा उत्पन्न होतो शाब्दबोध? सांगतात पहा. गाम आनयत्वम या वाक्य में गो पदार्थ का द्वितीयार्थ कर्मता में आधेता संबंध है. बघा, हे वाक्य ऐकलं ना अगोदर कोणतं? गाम आनयत्वम. हे वाक्य ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला त्या त्या पदापासून त्या त्या अर्थाची काय झाली? स्मृती. कोणत्या पदाचा काय अर्थ आहे हे सांगितलं अगोदर, आहे की नाही. गौ पदाचा अर्थ गोत्व विशिष्ट पशुच्या ठिकाणी. द्वितीयचा अर्थ कर्मतामध्ये, कर्मतामध्ये शक्ती आहे.
पुन्हा आपूर्वक नी धातू, त्याचा अर्थ काय आहे? आनयन क्रिया. आनय यकारोत्तरवर्ती जो आकार, त्याचा कृती आणि प्रेरणा असा अर्थ आहे. आणि त्वम हे जे पद आहे याचा अर्थ संबोधन योग्य चेतन हा अर्थ आहे. मग पद वाक्य ऐकल्यानंतर त्या वाक्यातील पदापासून त्या अर्थाची काय झाली? स्मृती. संबंधाचं ज्ञान नाही अगोदर, संबंध रहित पदार्थाची स्मृती. आणि संबंध रहित पदार्थाची स्मृती झाल्यानंतर संबंधाचं ज्ञान. मग ते संबंधाचं ज्ञान झालं, पदार्थाच्या संबंधाचं ज्ञान, पदार्थामधील परस्पराच्या संबंधाचं ज्ञान, यालाच काय म्हणायचं? वाक्यार्थ ज्ञान. मग संबंधाचं ज्ञान कसं? आता प्रत्येक पदाचा अर्थ माहीत पडलाय आहे की नाही? गौ पदाचा काय अर्थ आहे, द्वितीयेचा काय अर्थ आहे, आपूर्वक नीचा काय अर्थ आहे, यकारोत्तर वरती आकारचा काय अर्थ आहे, त्वमचा काय अर्थ आहे, हे माहीत पडलं. नंतर त्या साऱ्या अर्थाचा परस्परातील संबंधाचं ज्ञान उत्पन्न होतं, त्यालाच काय म्हणायचं? वाक्यार्थ ज्ञान. कसं आता संबंधाचं ज्ञान पहा. या वाक्य में गाम आनयत्वम, या वाक्य में गो पदार्थ का द्वितीयार्थ कर्मता में, गौ पदार्थ म्हणजे गौपद नाही, गौ पदाचा जो अर्थ गोत्व विशिष्ट पशु, लागलं की नाही? गोत्व विशिष्ट पशु, गौ पदार्थ का द्वितीयार्थ कर्मता में, द्वितीय विभक्तीचा अर्थ जो कर्म, त्या कर्मता में, किंवा याला वेगळं करा थोडंसं, कसं वाचू सांगा. या गाम आनयत्वम, सापडलं सर्वांना? गाम आनयत्वम या वाक्य में गौ पदार्थ का द्वितीयार्थ कर्म तामे आधेता संबंध है. असं करा. द्वितीयार्थ कर्मला अलग करा. तामे, कळलं आता? द्वितीय विभक्तीचा अर्थ काय? कर्म. तामे म्हणजे त्या कर्माच्या ठिकाणी काय संबंध? आधेयता संबंध आहे. आधेयता संबंध कुणा झाला? गौ पदार्थाचा. गौ पदार्थ म्हणजे गोत्व विशिष्ट पशु, त्याचा गौपद. आणि कर्म गाम, गौपदाच्या नंतरच लगेच द्वितीय विभक्ती ना, मग द्वितीयाचा अर्थ काय? कर्म. मग कर्म कुठं? कोण कर्म आहे? गाम. मग कर्मता कुठं राहिली? गायीच्या ठिकाणी आहे की नाही? आणि जो राहतो त्याला काय म्हणायचं? आधेय. जिथं राहतो त्याला म्हणायचं अधिकरण. जसं उदाहरण भूतल, आणि भूतलावर काय ठेवलं आहे? घट. मग इथं अधिकरण एक आहे, एक आधेय आहे. अधिकरण कोण? भूतल. आधेय कोण? घट आहे की नाही? भूतलाचा घटाबरोबर कोणता संबंध? आधेयता संबंध. काय संबंध बोलायचा? घट भूतलाचा संयोग संबंध आहे, तो बांगणेरा, दोन्ही द्रव्य आहे म्हणून आहे की नाही? पण इथं कोणता संबंध घेत सांगायचा? आधेयता, आधेय आहे. ठीक. किंवा दुसरं उदाहरण, पट घेतला आणि पट कार्य आहे, तर कार्यता कुठं राहिली? पटाच्या ठिकाणी. कार्यत्व म्हणा, कार्यता म्हणा, एकच अर्थ. तर कार्यता रूपी धर्म कुठं राहिला? पटाच्या ठिकाणी. कुठं राहिला? पटाच्या ठिकाणी. म्हणून पट काय? अधिकरण. पट काय? अधिकरण. आणि तिथं राहिला धर्म कोण? कार्यता. मग कार्यता काय झाली? आधेय. मग पटाचा कार्यते बरोबर कोणता संबंध? आधेयता संबंध. कळलं की नाही? आधेयता संबंध. तसं इथं सुद्धा गौ, गाम, तर गौ पदाचा अर्थ गोत्व विशिष्ट पशु, त्या गायीचा आधेयता संबंध आहे. कुठे? कर्मतेमध्ये. कारण द्वितीय विभक्तीचा अर्थ कोण आहे? कर्म. मग आता प्रत्येक पदाचा जो अर्थ, त्या अर्थाचा काय सांगायचा आहे? परस्परामध्ये संबंध. आता इथं पद नाही घ्यायचे, पदाच्या पुढची पायरी पदांचा अर्थ. तर गौ पदाचा अर्थ घेतला आपण गोत्व विशिष्ट पशु, त्या गायीचा आधेयता संबंध आहे. कुठे? कर्मतामध्ये. लागला अर्थ? बघा मग. या वाक्य में गौ पदार्थ का द्वितीयार्थ कर्म तामे, त्या कर्माच्या ठिकाणी आधेयता संबंध आहे. लागलं? आधेयताकू वृत्तित्व कय है. आधेयतालाच एक आणखीन पर्यायवाची शब्द आहे. काय? वृत्तित्व. वृत्तित्व म्हणा, आधेयता म्हणा, राहणे, राहणारा धर्म.
आधे ताकू वृत्तित्व कय हे. झालं एवढं. तर गाम इथपर्यंत आलो आपण. पुढे पद आहे काय? आनय. पुढे पद आपूर्वक नी के अर्थ आनयन में. बघा आता आनय याच्यामध्ये काय घ्यायचं? आपूर्वक नी धातूचा अर्थ. काय अर्थ सांगितला होता मागच्या पेजवर? आपूर्वक नीचा आनयन, आनयन रूपी क्रिया. कळलं की नाही? आनयन रूपी क्रिया ही कोणत्या पदाचा अर्थ आहे? आपूर्वक नी धातूचा अर्थ आहे. कळलं की नाही? तर मग आपूर्वक नी धातूचा अर्थ जो आनयन, त्या आनयन रूपी अर्थाबरोबर संबंध सांगावा लागेल आता, आहे की नाही? काय चालली आपली प्रक्रिया? पदार्थाचा परस्पर संबंध. तर दोन पदार्थाचा परस्पर संबंध सांगितला. आता त्याच्याबरोबर या पदाचा अर्थ जोडायचा. कोण पदाचा अर्थ? आपूर्वक नीचा अर्थ जो आनयन, त्या आनयनाबरोबर त्या मागच्या पदार्थाचा काय संबंध आहे तो आता सांगायचा. लक्षात? पंक्ती पहा. आपूर्वक नी के अर्थ आनयन में. आपूर्वक जो नी, त्या नीचा आपूर्वक नीचा अर्थ काय? आनयन. त्या आनयन में, त्या आनयनामध्ये कर्मता का निरूपकता संबंध आहे की नाही? कर्मतेबरोबर कर्मतेचा निरूपकता संबंध कुठं? आनयन रूपी क्रियेमध्ये संबंध. कुणाचा? हा आनयन. आपूर्वक नी के अर्थ आनयन में. आनयनाच्या ठिकाणी आनने रूप क्रियेच्या ठिकाणी कर्मता का. कर्मता म्हणजे द्वितीय विभक्तीचा अर्थ जो कर्म, त्या कर्मतेचा निरूपकता संबंध कुठं? आनयन मध्ये, आहे की नाही? आनयन रूपी क्रिया ही निरूपक आहे. ध्यान द्या. आनयन रूपी क्रिया ही काय आहे? निरूपक. कशाची? कर्मतेची. नुसतं आपण म्हणलं आनय, ऐकणारा काय म्हणणार? काय आणायचं, आहे की नाही? अर्थात कोणतं कर्म मी करू, म्हणजे या आनयनचं कर्म कोण आहे? मग निरूपक कोण झालं? आपूर्वक नीचा अर्थ आनयन ही निरूपक आहे, आणि त्याच्याद्वारे निरूपित कोण आहे? कर्मता. म्हणून कर्मतेचा आनयनाबरोबर कोणता संबंध? निरूपकता. कोणता संबंध? निरूपकता. आपूर्वक नी के अर्थ आनयन में कर्मता का निरूपकता संबंध है. लागले इथपर्यंत आलो आपण. आता पुढचं पद कोणतं? यकारोत्तरवर्ती आकार. यकारोत्तरवर्ती जो आकार, त्या अचा काय अर्थ सांगितला होता? कृती आणि प्रेरणा. आता त्याच्याशी संबंध पुन्हा जोडायचा पुढं. तर बघा, यकारोत्तर आकार के कृति और प्रेरणा दो अर्थ है. बरोबर? यकारोत्तरवर्ती जो आकार, त्याचे दोन अर्थ कोण कोण? कृती आणि प्रेरणा. यकारोत्तर आकार के कृति और प्रेरणा दो अर्थ है. तहा तेव्हा कृती में आनयन का. आता कोणाचा संबंध सांगायचा जी? आनयन रूपी क्रियेचा. कुठं? यकारोत्तरवरती जो आकार, त्या आकारचे जे अर्थ, त्या अर्थाबरोबर कृती आणि प्रेरणा बरोबर. तर पहा, तहा कृती में आनयन का. आनयन का म्हणजे आनने रूपी क्रियेचा अनुकूलता संबंध आहे की नाही? अनुकूलता संबंध कुणाकुणामध्ये? आनयन रूपी क्रिया आणि कृती. कुणाचा संबंध कुणाच्या ठिकाणी सांगितला जाऊ राहिला? हा आनयनाचा कृतीच्या ठिकाणी. कोणता संबंध? अनुकूलता संबंध. ती कृती अनुकूल आहे. कृती काय आहे? अनुकूल. कशाला? आनन्याला, आहे की नाही? त्याच्याकडून ज्या पुरुषाकडून जी कृती होणार आहे ती कृती कशी आहे? अनुकूल आहे. अनुकूल झाली कृती. म्हणून आनयनाचा कृतीमध्ये कोणता संबंध? अनुकूलता संबंध. बघा, ता कृती में आनयन का अनुकूलता संबंध है. कृती का त्वम पदार्थ में. आता आपण आणखी पुढे जाऊया. प्रेरणा थोडं बाजूला ठेवा, आहे की नाही? तर आता कृतीपर्यंत आलो की नाही? मग कृतीचा संबंध कुठे सांगायचा? आता त्वम पदाचा जो अर्थ. बघा, कृती का त्वम पदार्थ में आश्रयता संबंध है की नाही? कुणाचा? कृतीचा. कुठं? त्वम पदार्थाच्या ठिकाणी. कोणता संबंध? आश्रयता. आश्रय कोण आहे? त्वम पदाचा अर्थ हा काय आहे? आश्रय. कोणीतरी चेतन पुरुष, तो आश्रय आहे. कशाचा आश्रय आहे तो? कृतीचा. कृती कोणाच ठिकाणी राहणार आहे? आणण्याची जी कृती होणार आहे ती कृती कोणाच ठिकाणी राहणार आहे? पुरुषाच ठिकाणी ना. मग कृतीचा आश्रय कोण झाला? पुरुष. आणि म्हणून त्या कृतीचा त्या त्वम पदार्थाबरोबर कोणता संबंध?
आश्रयता संबंध. ठीक आहे, स्पष्ट होण्यासाठी सांगतो बघा. भूतल आहे, भूतलावर घट ठेवलेला आहे. घट आधेय आहे, भूतल अधिकरण आहे. अधिकरण आहे त्यालाच आपण आश्रय असंही म्हणू शकतो. काय म्हणतो? आश्रय. आश्रय कोण आहे घटाचा? भूतल. मग भूतलाचा घटाबरोबर कोणता संबंध? आधेयता. भूतलाचा घटाबरोबर कोणता संबंध आहे? आधेयता. आणि घटाचा भूतलाबरोबर कोणता संबंध आहे? आश्रयता. कोणता संबंध आहे? आश्रयता. ठीक आहे. उदाहरण दुसरं, मनुष्य. आणि मनुष्याच्या ठिकाणी आहे मनुष्यता. मनुष्यता हा धर्म आहे, मनुष्यत्व म्हणा किंवा मनुष्यता. तर मनुष्यता कुठे राहिली? मनुष्याच्या ठिकाणी. म्हणून मनुष्यता या धर्माचा आश्रय कोण? मनुष्य. आणि आधेय कोण? मनुष्यता. मनुष्याचा मनुष्यता याच्याबरोबर कोणता संबंध? आधेयता. आता याच्या उलट चालूया. आधेय जी मनुष्यता, मनुष्यतेचा मनुष्याबरोबर कोणता संबंध? आश्रयता. कोणता संबंध आहे? आश्रयता. ठीक आहे की नाही? एक वाक्य आहे, आठवत नाही पण असं वाटतं, अनुयोगी वृत्ती एव धर्म संबंध असं काहीतरी आहे. पाहून सांगू आपण. ठीक आहे की नाही? अनुयोगीच्या ठिकाणी राहणारा जो संबंध तोच काय धर्म, तोच काय असतो? संबंध. असं आहे. चला ठीक आहे. कृती का त्वम पदार्थ में आश्रयता संबंध आहे. झालं की एवढं? कुणाचा जी? कृतीचा. कुठे? त्वम पदार्थामध्ये. काय जी? आश्रयता संबंध आहे. झालं एवढं? हा. आता प्रेरणा का त्वम पदार्थ में विषयता संबंध आहे. यकारोत्तरवरती आकारचे दोन अर्थ केले होते. काय काय? कृती आणि प्रेरणा. तर कृतीचा संबंध त्वम पदार्थाबरोबर सांगितला. तर कृतीचा संबंध त्वम पदार्थाबरोबर कोणता? आश्रयता. आता प्रेरणा हा जो यकारोत्तरवरती आकारचा दुसरा अर्थ आहे, त्या प्रेरणेचा त्वम पदाचा अर्थ जो पुरुष, त्याच्याबरोबर कोणता संबंध आहे तो आता सांगतात पहा. प्रेरणा का त्वम पदार्थ में विषयता संबंध है. कळलं की नाही? कोणाचा? प्रेरणेचा. कुठं? त्वम पदार्थाच्या ठिकाणी. काय? विषयता संबंध. प्रेरणेचा विषय कोण? प्रेरणा दिल्या गेली कुणाला? त्वम पदाच्या अर्थाला. आहे की नाही? प्रेरणा दिली कोणीतरी वाक्य उच्चारलं, गाम आनय त्वम. आणण्याची प्रेरणा दिली, पण त्या प्रेरणाचा विषय कोण आहे? त्वम पदाचा अर्थ आहे. यकारोत्तरवरती आकारचा अर्थ आहे प्रेरणा, पण त्या प्रेरणेचा विषय कोण? त्वम पदाचा अर्थ. आणि म्हणून त्या प्रेरणेचा त्वम पदाच्या अर्थाबरोबर कोणता संबंध? विषयता. लागला अर्थ? चला. प्रेरणा का त्वम पदार्थ में विषयता संबंध है. लागलं? आता हे झालं, संबंध कळला. एकंदरीत मग शाब्दबोध काय उत्पन्न झाला या वाक्यापासून? कोणत्या वाक्यापासून? गाम आनय त्वम. पहा या ते म्हणून गोवृत्ती कर्मता निरूपक आनयनानुकूल कृत्याश्रय प्रेरणा विषय त्वम पदार्थ. हा शाब्दबोध झाला ऐकणाऱ्याला. कशापासून? गाम आनय त्वम या वाक्यापासून. बोला काय शब्दभूत झाला तो? ठीक आहे. अजून एकदा. गो वृत्ती कर्मता निरूपक आनयनानुकूल कृत्याश्रय प्रेरणा विषय त्वम पदार्थ. ठीक. पंक्ती. गोवृत्ती म्हणजे गायीच्या ठिकाणी राहणारी कोण? कर्मता. त्या कर्मता त्याची कर्मतेचा निरूपक कोण? निरूपक कोण? आनयन. त्या आनयनाला अनुकूल कोण? कृती. आणि त्या कृतीचा आश्रय कोण? त्वम पदार्थ. आहे की नाही? त्याचप्रमाणे प्रेरणा, त्या प्रेरणेचा विषय कोण? त्वम पदार्थ. दोन्ही त्वम पदार्थाकडे लावायचे. प्रेरणा विषय त्वम पदार्थ. यह वाक्य ज्ञान श्रोताकू होवे है. वाक्य ऐकल्यानंतर असं ज्ञान होतं कुणाला? श्रोत्याला. यालाच म्हणायचं वाक्यार्थ ज्ञान. यालाच म्हणायचं शाब्दी प्रमाण, शाब्दबोध. ठीक. तहा वृत्ती विशिष्ट सकल पदन का ज्ञान शब्द प्रमाण है. बघा आता शब्द प्रमाण कोण? प्रमा कोण? व्यापार काय? हे सारं सांगितलं पाहिजे. आता इथे शब्द प्रमाणाचं स्वरूप.
वृत्ती विशिष्ट सकल पदन का ज्ञान शब्द प्रमाण है. काय जी बोला? वृत्ती विशिष्ट नाही नसतं, नुसतं सकल पदन का ज्ञान शब्द प्रमाण होऊ शकत नाही. हा, हे महत्वाचं आहे बरं का. बऱ्याच वेळेस काय होतं म्हणे श्रोत्र इंद्रिय, जसं चक्षुरेंद्रियाकडून घटाचं प्रत्यक्ष होतं तसं श्रोत्र इंद्रिय आहे, आणि श्रोत्र इंद्रियाने काय होतं? शब्दाचं. मग तो श्रावण साक्षात्कार झाला आणि होऊन गेलं मागं श्रोत्र इंद्रियकरण. शब्दाचं प्रत्यक्ष हे फल आहे की नाही, त्याला काय म्हणतो आपण? श्रावण प्रत्यक्ष आहे की नाही. आणि व्यापार सांगितला होता. व्यापार काय सांगितला होता? श्रोत्र इंद्रियकरण आणि श्रोत्र इंद्रियापासून जो पदाचं ज्ञान हे झालं श्रावण साक्षात्कार, श्रावण प्रमा, प्रत्यक्ष प्रमा. आणि व्यापार मन आणि श्रोत्र इंद्रियाचा संबंध. हा काय सांगितला होता? व्यापार सांगितला होता. सांगितलं की नाही? मग इथं फक्त काय झालं? जे श्रावण प्रत्यक्ष आहे हे शब्दाचं प्रत्यक्ष आहे. फक्त शब्द प्रमाण वेगळी गोष्ट आहे. शब्द प्रमाण काय? नुसतं पदाचं प्रत्यक्ष होणं हे श्रावण प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमा आहे. पण काय? वृत्तीसहित पदाचं ज्ञान. काय जी? हे झालं शब्द प्रमाण. आणि त्याच्यापासून मग पदार्थाची स्मृती, आणि पदार्थाची स्मृती झाली की शाब्दबोध उत्पन्न होतो. शाब्दबोधाचं स्वरूप काय? पदार्थाच्या परस्पर संबंधाचं ज्ञान किंवा संबंधासहित साऱ्या पदार्थाचं ज्ञान, ही झाली शाब्दी प्रमा. बघा, तर वृत्ती विशिष्ट सकल पदन का ज्ञान, वृत्ती विशिष्ट म्हणजे वृत्ती सहित सर्व पदांचं ज्ञान शब्द प्रमाण है. पदन के ज्ञान ते तिनके अर्थ की स्मृती. व्यापार आहे, सरळच आहे. पदाचं ज्ञान झालं, वृत्तीसहित पदाचं ज्ञान झालं की पदार्थाची स्मृती होते ना. आणि पदार्थाची स्मृती हा काय झाला? मग व्यापार. व्यापाराचं लक्षण केलं होतं काय? कारण ते उपजिके कार्य को उपजावे सो व्यापार काही आहे की नाही. कारणापासून उत्पन्न होऊन जो कार्याला उत्पन्न करतो त्याला काय म्हणायचं? व्यापार. कारण जन्यत्वे सती कार्यजनकत्वम व्यापारस्य लक्षणम. असंच आहे ना. कारणापासून उत्पन्न होतो. उदाहरणार्थ पट, तंतूपासून पट उत्पन्न होतो, मध्ये व्यापार आहे. कोण? तंतूंचा संयोग. तंतूंचा संयोग हा पट तंतूपासून उत्पन्न होतो, आणि तंतूंचं कार्य जे पट त्या पटाला उत्पन्न करतो कोण? तंतूंचा संयोग. आणि म्हणून तंतूंचा संयोग हा काय आहे? व्यापार. कळलं की नाही? तसंच इथं शब्द वृत्तीसहित पदाचं ज्ञान झालं, हे झालं शब्द प्रमाण. त्याच्यानंतर पदार्थाची स्मृती हा झाला व्यापार, आणि नंतर शाब्दी प्रमा सकल पदाच्या संबंधाचं ज्ञान किंवा संबंधासहित साऱ्या पदार्थाचं ज्ञान. चला, पदन के ज्ञान ते तिनके अर्थ की स्मृती व्यापार है. वाक्यार्थ ज्ञान फल है. वाक्यार्थ ज्ञान म्हणजे शाब्दी प्रमा ही फल झालं. इस रीति से लौकिक वैदिक वाक्यन ते बहुत स्थानों में पदार्थन के संबंध का व संबंध सहित पदार्थन का बोधही फल होवे है. लागलं की नाही? सापडली ओळ? पुन्हा वास्तू लक्ष द्या. इस रीति से लौकिक वैदिक वाक्यंते म्हणजे वाक्य लौकिक वाक्य असो अगर वैदिक वाक्य असो, त्या वाक्यांपासून लौकिक वाक्यंते वैदिक वाक्यंते. इस रीति से लौकिक वैदिक वाक्यंते यद्यपि, यद्यपि शब्द तिथे लिहिला तर स्पष्ट होतं, म्हणजे पुढे तथापि आलाय म्हणून. यद्यपि वाक्यनते यद्यपि बहुत स्थानों में, दोन्हीच्या मध्ये लिहा. वाक्यनते और बहुत या दोघीच्या मध्ये. आता पंक्ती पहा. इस स्थिती से लौकिक वैदिक वाक्यंत यद्यपि म्हणजे जरी, बहुत स्थानों में अनेक ठिकाणी, पदार्थन के संबंध का पदार्थाच्या संबंधाचं, वा म्हणजे किंवा संबंधासहित पदार्थन का बोधही फल है. शब्दी प्रमा फल है. तथापि तरी पण त्वम पदार्थ के संबंधी तत्पदार्थ का, तत्पदार्थ के संबंधी त्वम पदार्थ का महावाक्यंते बोध माने तो असंगो ही अयम पुरुषः इत्यादि श्रुति वचनों ने वेदांत प्रतिपाद्य ब्रह्म को असंगता कही है, ताका बाद होवेगा. लागला अर्थ? बघा, फार महत्वाचं आहे बरं का, आहे की नाही? म्हणे कदाचित कोणी म्हणू शकतं का हो, म्हणे तुम्ही ब्रह्मज्ञान मानता, तत्वमसी महावाक्य इत्यादी वाक्यापासून काय होतं?
ब्रह्मज्ञान होतं, वाक्यापासून होतं, अर्थात शब्दरूपी प्रमाणापासून होतं. आणि शब्दरूपी प्रमाणापासून जो वाक्यार्थबोध होतो त्या वाक्यार्थबोधाचं स्वरूप काय आहे? पदार्थाच्या संबंधाचं ज्ञान. ठीक, समजा वाक्य घेतलं, तत् त्वम असि. मग ही वाक्य आहे, वाक्य ऐकल्यानंतर पदार्थाची काय झाली? स्मृती. आणि स्मृती झाल्यानंतर काय उत्पन्न होणार? शाब्दबोध. मग शाब्दबोधाचं स्वरूप काय आहे? पदार्थाच्या संबंधाचं ज्ञान. इथं तत्पदाचा जो अर्थ, त्वम पदाचा जो अर्थ, त्यांच्या संबंधाचं ज्ञान, त्यालाच काय म्हणणार तुम्ही? वाक्यार्थबोध, आहे की नाही? आणि असा जर तुम्ही वाक्यार्थबोध मानला महावाक्यापासून तर अडचण येईल. म्हणे काय अडचण येईल? की तुमचं शास्त्र सांगतं, उपनिषद सांगतात काय, की वाक्यापासून महावाक्यापासून जे ब्रह्मज्ञान होतं साधकाला ते कसं असतं? अखंड एक रस तत्वाचा बोध होतो, हे सांगितलेलं आहे. आणि इथं तर संबंधाच्या ज्ञानाला तुम्ही वाक्यार्थबोध म्हणत आहे, हे कसं? हा प्रश्न. पंक्ती पहा. तथापि त्वम पदार्थ के संबंधी, सापडलं का? त्वम पदाचा अर्थ जीव, त्याच्या संबंधी कोण? तत्पदाचा अर्थ ईश्वर. तथापि त्वम पदार्थ के संबंधी तत्पदार्थ का, आणि पुढे तत्पदार्थ के संबंधी त्वम पदार्थ का महावाक्यन ते बोध माने. महावाक्यापासून काय मानला? बोध मानला. तर तौ तर असंगो ही अयम पुरुष. श्रुती सांगते की हा पुरुष कसा आहे जी? असंग आहे. इत्यादी श्रुतिवचनोने, इत्यादी श्रुतिवाक्यांनी वेदांत प्रतिपाद्य ब्रह्मकू, वेदांताच्या द्वारे प्रतिपाद्य जे ब्रह्म, म्हणजे वेदांताच्या द्वारे प्रतिपादन करण्याला योग्य असं जे ब्रह्म, त्या ब्रह्माला काय सांगितले आहे? असंगता. कोणत्या वाक्याने? श्रुतिवाक्याने. श्रुतिवाक्याने. कोणते श्रुतिवाक्य? असंगो ही अयम पुरुष. असंगता कही आहे? ताका बाद होवेगा. ताका बाद होवेगा. ताका श्रुतिवाक्य का बाद होवेगा. श्रुतिवाक्याला बाद येईल. श्रुतिवाक्याला बाद येईल म्हणजे श्रुतिवाक्याला विरोध होईल. केव्हा? महावाक्यापासून जर तुम्ही तत्पदाच्या संबंधी त्वम पदार्थाचं ज्ञान किंवा त्वम पदार्थाच्या संबंधी तत्पदार्थाचं ज्ञान अशा प्रकारचा शाब्दबोध मानला तर, कळलं की नाही? काय येईल? श्रुतिवचनाला विरोध. ताकाबाद होवेगा. याते म्हणून महावाक्यन का प्रतिपाद्य अखंड ब्रह्म है की नाही? महावाक्याच्या द्वारे प्रतिपाद्य ब्रह्म कोणतं? ब्रह्म अखंड ब्रह्म आहे, कोणतं नाही? तत्पदार्थाच्या संबंधी त्वम पदार्थ किंवा त्वम पदार्थ संबंधी तत्पदार्थ असा बोध महावाक्यापासून होत नाही. म्हणून कसं काय बा? वाक्यापासून अखंड अर्थाचा बोध हे तर आम्ही नवीनच ऐकत आहोत. कारण वाक्यापासून जो बोध होतो, शाब्दिक प्रमा उत्पन्न होते, तिचं स्वरूप काय सांगितलं तुम्ही? पदार्थाच्या संबंधाचं ज्ञान किंवा संबंधासहित पदार्थाचं ज्ञान. आणि इथं तर तुम्ही म्हणायला लागले की जे वाक्य आहे महावाक्य, त्या महावाक्यापासून जो बोध होतो साधकाला, तो कोणता बोध होतो? अखंड अर्थाचा बोध होतो. हे कसं? पहा. याते म्हणून महावाक्यन का प्रतिपाद्य अखंड ब्रह्म है. लागलं ना? वाक्यन को अखंड अर्थ की बोधकता में दृष्टांत संक्षेप शारीरिक में स्पष्ट है, विस्तार भयते लिख्या नहीं. महावाक्यापासून अखंड अर्थाचा बोध कसा होतो ही गोष्ट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही पाहायला पाहिजे ग्रंथ. कोणता जी? संक्षेप शारीरिक नावाचा ग्रंथ पाहायला पाहिजे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की नाही? म्हणून इथं सुद्धा आम्ही एवढं समाधान सांगतो काय, की तत्वमसी जरी महावाक्य असलं पण त्याच्यापासून साधकाला जो बोध होईल तो कसा? अखंड अर्थाचाच बोध होतो. म्हणून श्रुतीला बाद येत नाही, श्रुतीला विरोध होत नाही, हा अर्थ आहे. जसं उदाहरण द्यायचं ठरलं तर बघा, समजा एखाद्याने वाक्य उच्चारलं काय, खडी साखर ही मधुर आहे, श्वेत आहे आणि कठीण आहे. काय वाक्य उच्चारलं? खडी साखर मधुर आहे, पांढरी आहे आणि कठीण आहे की नाही? हे वाक्य ऐकल्यानंतर ऐकणाऱ्या मनुष्याला जे खडी साखरेचं ज्ञान होतं ते कसं ज्ञान होतं? आता ही खडी साखर आहे, हिच्या ठिकाणी पांढरेपणा आहे, इकडून हे मधुरपणा आहे, इकडून कठीणपणा आहे, असं ज्ञान होतं का? असं नाही. जी पांढरी आहे
तीच मधुर आहे, जी मधुर आहे तीच कठीण आहे. त्याच्यात काही संबंधाचं ज्ञान झालं का? आहे की नाही? मधुराशी संबंध कठीण, कठीणाशी संबंध पांढरा, एकमेकाला साखळी जोडली, असा शब्दबोध झाला का? असा शब्दबोध झाला नाही आहे. वाक्य तर मोठं आहे. काय वाक्य आहे? खडी साखर मधुर, पांढरी कडक कठीण आहे. वाक्य तर मोठं आहे, पण बोध मात्र अखंड अर्थाचा बोध झाला, एकच वस्तूचा बोध झाला. जी पांढरी तीच कठीण, जी कठीण तीच काय मधुर. तसं हे झालं उदाहरण. त्याप्रमाणे महावाक्य काय सांगतं? तत्त्वम् असि. म्हणजे काय? तत्पदाचा जो लक्षार्थ तोच काय आहे? त्वम पदाचा लक्षार्थ आहे. जो त्वम पदाचा लक्षार्थ आहे तोच तत्पदाचा कळण्यासाठी तो विभाग केला जातो, तो भाग निराळा. कारण अखंड ब्रह्माचा बोध करून देण्यात तात्पर्य आहे. म्हणून सुरुवातीला प्रक्रिया म्हणून सांगितलं जातं काय? त्वम पदाचा वाच्यार्थ जीव, तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर. मग आता वाच्यार्थात तर भेद होत नाही, मग लक्षार्थ घ्यायचा आहे. काय लक्षार्थ घ्यायचा? तत्पदाचा लक्षार्थ ईश्वर चैतन्य, त्वम पदाचा लक्षार्थ जीव चैतन्य कुटस्थ, आणि जे कुटस्थ आहे तेच ईश्वर चैतन्य म्हणजे ब्रह्म आहे, जे ब्रह्म आहे तेच कुटस्थ आहे. असं सुरुवातीला प्रक्रिया म्हणून जरी लक्षार्थात भेद करून सांगितलं जाऊ राहिलं, पण त्याचा दृढ अभ्यास झाल्यानंतर काय? जे तत्पदाचं लक्षार्थ आहे तेच त्वम पदाचं लक्षार्थ आहे, जे त्वम पदाचं लक्षार्थ आहे तेच तत्पदाचं लक्षार्थ आहे. अर्थात एकच एक ब्रह्म आहे, अखंड एक रस ब्रह्म आहे, असा शाब्दबोध होतो. कुणाला? ऐकणाऱ्याला. काय? तत्त्वमसी इत्यादी महावाक्य. ठीक आहे. झालं ना? आणखीन उदाहरण दुसरं. कापूर सुगंधी, पांढरा व मृदू आहे. तसंच वाक्य आहे. कापूर सुगंधी आहे, पांढरा आहे आणि मृदू आहे. आता वाक्य किती मोठं आहे? त्यात किती पद आहे? कापूर पद आहे, सुगंधी पद आहे, श्वेत पद आहे म्हणजे पांढरा पद आहे, आणि मृदू पद आहे. अनेक पद आहे. पण हे वाक्य ऐकल्यानंतर मग म्हणे का कुठे तो कापूर दाखवा, आणि हा काय कापूर, आणि हा कापूर आहे. बरं, हा कापूर आहे कळालं, पण मग सुगंधी पदाचा काय अर्थ आहे? पांढरा पदाचा काय अर्थ आहे? मृदू पद. बाबा, हा कापूर आहे, हाच सुगंधी आहे, हाच पांढरा आहे, हाच मृदू आहे, असा अखंड रूपाने कापराचा काय झाला? बोध झाला. तसं तत्त्वमसी महावाक्यापासून ऐकणाऱ्या साधकाला अखंड अर्थाचा काय होतो? बोध होतो, असं शास्त्र सांगत आहे. ठीक. त्याच्यानंतर आता पुढचं हेडिंग, लक्षणाका प्रकार. शक्तिवृत्ती लक्षणावृत्ती सांगितली होती की नाही? शक्तिवृत्तीचं निरूपण केलं भरपूर. कोण कोणात शक्ती मानतं, कोण कशात शक्ती मानतं, आहे की नाही? पदाची शक्ती जातीत आहे की व्यक्तीत आहे, का जाती व्यक्ती आकृतीत आहे, का जाती विशिष्ट व्यक्तीत आहे, वगैरे वगैरे भरपूर चिंतन झालं. त्यानंतर पदाची वृत्ती दोन प्रकारची, शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती. आता लक्षणावृत्तीचं थोडक्यात स्वरूप सांगितलं, शक्य संबंध लक्षणा. म्हणून ती लक्षणेचे प्रकार किती आहे, भेद किती आहे, त्याचे उदाहरणं काय काय आहे, याची चर्चा सुरू करायची आहे. पण हा विषय खूप मोठा आहे, नाही का? होणारच नाही. म्हणून आता वेळही संपलायच म्हणा, इथंच थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.